नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 15 मे 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत, या न्यूजपेपरमध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजची जी काही डिस्कशन आहे त्या डिस्कशनमध्ये आपण विधान परिषद, होलसेल प्राइस इंडेक्स, प्लेसेस इन न्यूज, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, छाबार पोर्ट, सेमाल ट्री, स्मार्ट सिटी मिशन आणि लिव्ह इन रिलेशन या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत आणि त्या संदर्भात जे काही आपले प्रश्न आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपल्याकडे जी न्यूज आहे ती आहे विधान परिषदे संदर्भात, ज्याला की आपण स्टेट लेजिस्लेचर असंही म्हणतो। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक लांबणीवर अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। सध्या आपल्या देशामध्ये जी लोकसभा आहे, लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, त्याचबरोबर आपल्या देशामध्ये उन्हाळ्याच्या शाळा आणि कॉलेजना सुट्ट्या आहेत। परिणामी या ठिकाणी विविध कॅन्डिडेट जे आहेत, उमेदवार आहेत, त्यांच्याकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला अशी मागणी करण्यात आली की जी काही या ठिकाणी शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक आहे ती पुढे ढकलावी, आणि ती जी मागणी आहे ती या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यही केली आहे, आणि त्या संदर्भात एकूण 3 न्यूज या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी जी काही विधान परिषद आहे ती विधान परिषद स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाची असल्या कारणाने या ठिकाणी या परिषदेवर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहेत। सर्वप्रथम जी काही विधान परिषद आहे त्याविषयी या ठिकाणी आपण माहिती घेऊया। मित्रांनो, आपल्या देशामध्ये एकूण 7 राज्यांमध्ये या ठिकाणी विधान परिषद आहे हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आपल्या घटनेच्या कलम 69 नुसार या ठिकाणी एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद स्थापन किंवा बरखास्त केली जाऊ शकते, आणि या ठिकाणी जी काही विधान परिषद त्या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे त्या विधान परिषदेमध्ये कमीत कमी 40 ते जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात, अशी एक लिमिट त्या ठिकाणी निश्चित करण्यात आली आहे। जी काही विधान परिषद आहे त्या विधान परिषदे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून या ठिकाणी राज्यपाल कार्य करताना आपल्याला दिसतात। ज्या प्रकारे केंद्रामध्ये राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपराष्ट्रपती कार्य करतात, अगदी त्याच प्रकारे राज्यामध्ये जी काही विधान परिषद आहे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून या ठिकाणी राज्यपाल कार्य करताना दिसतात। विधान परिषदेमध्ये जे काही सदस्य असतात त्याचा एकूण कार्यकाळ हा 6 वर्षाचा असतो। हे ठराविक पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। चला तर जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न एकदा पाहू। स्वातंत्र्यानंतर कोणत्या राज्याने सर्वप्रथम विधान परिषद रद्द केली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, आपल्या देशाला 1947-40 स्वातंत्र्य भेटलं। या ठिकाणी एखाद्या राज्यामध्ये विधान परिषद असावी का नसावी हा त्या राज्याचा प्रश्न आहे। जर फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र या राज्याला वाटले की आपल्या राज्यामध्ये जी काही विधान परिषद आहे या सभागृहाची निर्मिती करावी, तर तशा प्रकारचा प्रस्ताव ते पुढे राष्ट्रपतीला पाठवतील आणि राष्ट्रपती त्यानंतर त्याला मंजुरी देईल। म्हणजे हे या ठिकाणी राज्यावर डिपेंड आहे त्यांच्या राज्यामध्ये दुसरे सभागृह निर्माण करायचे आहे का नाही। तर आपल्या राज्यामध्ये 1947 साली या ठिकाणी काही राज्यांनी विधान परिषद स्थापन केली, परंतु त्यानंतर काही राज्यांनी ती रद्दही केली। यामध्ये स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम कोणत्या राज्याने या ठिकाणी विधान परिषद रद्द केली, तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे तमिळनाडू या राज्याने सर्वप्रथम स्वातंत्र्यानंतर विधान परिषद रद्द केलेली आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2। विधान परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराच्या पात्रतेच्या निकषाबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे आहे किंवा बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। म्हणजेच एखाद्या उमेदवाराला जर विधान परिषदेची निवडणूक लढवायची असेल तर त्याकडे कोणकोणत्या पात्रता असाव्यात असं या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी पात्रता ए, भारताचा ती व्यक्ती नागरिक असावी आणि ज्या राज्याची विधान परिषदेची त्याला निवडणूक लढवायची आहे त्या राज्याचा ती व्यक्ती या ठिकाणी रहिवासी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर त्या व्यक्तीने वय वर्ष 30 वर्ष पूर्ण केलेले असावे, आणि या ठिकाणी काही राज्यामध्ये या ठिकाणी किमान शैक्षणिक पात्रताही या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय डी राहील। वरील सर्व जे काही पर्याय आहेत ते या ठिकाणी बरोबर आहेत। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्स संदर्भात आहे।
कालची जी काही डिस्कशन झाली त्या ठिकाणी आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स CPI या संदर्भात डिस्कस केली। आज या ठिकाणी आपण घाऊक महागाई दर संदर्भात डिस्कस करणार आहोत। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। घाऊक महागाई दर 13 महिन्याच्या उच्चांकी अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 13 वरती तुम्हाला दिसून जाईल। आपल्या देशामध्ये जो काही महागाई दर आहे त्याचं मापन करण्यासाठी या ठिकाणी आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि जो काही होलसेल प्राइस इंडेक्स आहे त्या होलसेल प्राइस इंडेक्सची या ठिकाणी आपण चर्चा करत असतो। जो काही कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे तो ग्राहक स्तरावर वस्तूंच्या किमतीमध्ये जो काही बदल होतो तो बदल मोजला जातो आणि या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्स हा वस्तूचा जो काही उत्पादन स्तर आहे त्या लेवलवर या ठिकाणी वस्तूच्या किमतीमध्ये झालेला जो काही बदल आहे तो बदल या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्स कडून मोजला जातो। सरळ या ठिकाणी या न्यूजला धरून जे काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जो काही होलसेल प्राइस इंडेक्स आहे तो कोणाकडून पब्लिश केला जातो तर मित्रांनो सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस ज्याला की आपण केंद्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणतो त्या कार्यालयाकडून या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्स ज्याला की आपण घाऊक महागाई दर जो आहे घाऊक महागाई निर्देशांक हा पब्लिश केला जातो। या ठिकाणी 2010 ॲज अ बेस इयर म्हणून वापरण्यात आला आहे आणि होलसेल प्राइस इंडेक्सचा जो काही महत्त्वपूर्ण योगदान आहे ते योगदान म्हणजे या ठिकाणी आपण जे काही आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन आहे त्या इन्फ्लेशनचं मोजमाप करण्यासाठी या निर्देशांकांचा आपण या ठिकाणी वापर करतो। होलसेल प्राइस इंडेक्समध्ये सर्वात जास्त वेटेज या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट सेक्टरला आहे, म्हणजे जे काही उत्पादित उत्पादने आहेत त्या सेक्टरला या ठिकाणी सर्वात जास्त वेटेज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सर या ठिकाणी जे काय आपले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहू। खालीलपैकी कोणता निर्देशांक होलसेल प्राइस इंडेक्सची जवळून संबंधित आहे आणि अनेकदा महागाईचा पर्यायी उपाय म्हणून वापरला जातो। तर मित्रांनो जसे की आपण डिस्कस केली या ठिकाणी जो काही उत्पादित किंमत निर्देशांक आहे ज्याला की आपण प्रोडक्शन प्राइस इंडेक्स म्हणतो हा या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्स प्रमाणेच कार्य करताना आपल्याला दिसतो। होलसेल प्राइस इंडेक्स आणि PPI यांचा जवळचा संबंध या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 4। इंडेक्स बास्केटमध्ये होलसेल प्राइस इंडेक्सच्या कोणत्या घटकाला सर्वात जास्त वेटेज देण्यात आला आहे? ज्याप्रमाणे आपण चर्चा केली की जो काही होलसेल प्राइस इंडेक्स आहे या होलसेल प्राइस इंडेक्समध्ये सर्वात जास्त वेटेज या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं आहे, म्हणजे या ठिकाणी जे काही उत्पादित उत्पादने आहेत त्या उत्पादनांना या ठिकाणी सर्वात जास्त वेटेज देण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय C। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी प्लेसेस इन न्यूज या संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील जोड्या विचारात घ्या। या ठिकाणी शहर आणि देश यांच्या जोड्या तुम्हाला देण्यात आल्या आहेत। या ठिकाणी जी आपली पहिली जोडी आहे ती आहे हैफा शहर जे की इस्रायल या देशामध्ये आहे अशा प्रकारची आपली जोडी आहे। 2 रफा शहर जे की इराणमध्ये आहे अशा प्रकारची नंबर 2 ची जोडी आहे। दार ए सलाम केनिया अशा प्रकारची नंबर 3 ची जोडी या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि यापैकी किती जोड्या बरोबर आहेत असे या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो जे काही हैफा शहर आहे ते इस्रायलमध्ये आहे हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे आणि हैफा शहर हे इस्रायलमधील एक महत्त्वपूर्ण बंदर आहे किंवा पोर्ट सिटी आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। रफा जे शहर आहे ते गाझा पट्टी जी की मेडिटेरियन सी आणि इस्रायल यांच्यामध्ये येते त्या गाझा पट्टीमध्ये या ठिकाणी आपल्याला रफा शहर असलेले दिसते आणि दार ए सलाम हे जे शहर आहे ते टांझानिया या देशामध्ये आहे। टांझानिया या देशातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र म्हणून या ठिकाणी दार ए सलाम या शहराकडे पाहितले जाते। म्हणजेच या ठिकाणी ज्या काही 3 जोड्या आपल्याला देण्यात आल्या आहेत या 3 पैकी केवळ एकच जोडी क्रमांक 1 ची बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय A फक्त एक जोडी बरोबर। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। भारतीय अन्न सुरक्षा आणि मानांकन प्राधिकरण खालीलपैकी विधाने विचारात घ्या। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया आहे या संदर्भात आपले विधान दिले आहे ते विधान या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचे आहेत। या ठिकाणी विधान क्रमांक 1 ही एक वैधानिक संस्था आहे जी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते। 2 फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया भारतातील अन्नामध्ये कीटकनाशकांसाठी कमाल अवशेष पातळी
सेट करते। अशा प्रकारची 2 विधाने आहेत आणि यापैकी कोणते विधान चुकीचे आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाची स्थापना एका कायद्याद्वारे करण्यात आली आहे, म्हणजे ती एक वैधानिक संस्था आहे। हे जे विधान आहे ते अगदी बरोबर आहे। त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाच्या अंतर्गत ती कार्य करते, हे या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया भारतामधील जे काही अन्न पदार्थ आहेत त्या अन्न पदार्थामध्ये कीटकनाशकांचे प्रमाण किती असावे, त्याची कमाल मर्यादा किती असावी हे सेट करण्याचं कार्य करते। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 2 ही मित्रांनो आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील वरीलपैकी कोणतेही विधान चुकीचे नाहीये। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी यूपीएससी बेसिसच्या आधारावर आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। Consider the following statement. Chabad Port is located on the Gulf of Aden. 2. Chabad Port serve as a gateway to landlocked countries in Central Asia. 3. Mumbai Port is closest major Indian port to Chabad Port. 4. Chabad Port enhance India's connectivity to international north-south transport corridor by facilitating multimodal transport route that includes sea, road and railway linkages. तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही छाबार पोर्ट इंडियाने अलीकडील काळामध्ये डेव्हलप केली आहे त्या छाबार पोर्ट विषयी या ठिकाणी आपला प्रश्न आहे। आणि या ठिकाणी जे काही 4 विधान आहेत त्या 4 विधानापैकी किती विधान बरोबर आहेत असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी इंडियाकडून छाबार पोर्टची निर्मिती इराण या देशामध्ये करण्यात आली आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। कारण छाबार पोर्ट हे भारतासाठी सामरिकदृष्ट्या खूपच महत्त्वपूर्ण पोर्ट किंवा बंदर असलेले या ठिकाणी आपल्याला दिसतं। या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जे काही छाबार पोर्ट आहे ते गल्फ ऑफ ओमान या ठिकाणी आहे, गल्फ ऑफ एडन मध्ये ते नाहीये। म्हणजे या ठिकाणी विधान क्रमांक 1 चुकीचं आहे। विधान क्रमांक 2 या ठिकाणी मित्रांनो अगदी बरोबर आहे। छाबार पोर्टमुळे या ठिकाणी जे काही लँडलॉक्ड कंट्री सेंट्रल एशियामध्ये आहे त्यांना या ठिकाणी एक प्रकारचा रस्ता भेटला आहे, एक प्रकारचा गेटवे या ठिकाणी त्यांना प्रवेश करण्यासाठी भेटलेला आहे, ते अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। जे काही छाबार पोर्ट आहे त्या छाबार पोर्ट पासून भारतातील सर्वात जवळचे महत्त्वपूर्ण बंदर आहे कांडला बंदर, जे की या ठिकाणी गुजरात या राज्यामध्ये आहे, ते तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। मुंबई हे बंदर या ठिकाणी छाबार पासून सर्वात जवळ नाहीये। विधान क्रमांक 4 छाबार पोर्ट एनहान्स इंडियाज कनेक्टिव्हिटी टू इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर, हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी वरील जे काही 4 विधान आहेत त्यापैकी विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 4 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी। ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। पुढे या ठिकाणी आपण एका मॅपच्या माध्यमातून थोडक्यात छाबार पोर्ट, त्याचे स्थान आणि जे काही इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे त्याविषयी या ठिकाणी आपण माहिती घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी मुंबई म्हणजे जो काही आपला इंडिया आहे त्या इंडियाची तुम्ही या ठिकाणी लोकेशन पाहू शकता। या ठिकाणी इराण या देशामध्ये भारताने छाबार पोर्ट या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जी काही नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे ती या प्रकारे या ठिकाणी कार्य करते आणि या ठिकाणी हा जो पूर्ण एरिया आहे इट्स कम अंडर द सेंट्रल एशिया। म्हणजे सेंट्रल एशियामध्ये जे हे काही अझरबैजान, अफगाणिस्तान, सीरिया हे जे देश आहेत या देशांना या ठिकाणी भारताचा जो काही हिंद महासागर आहे त्या हिंद महासागरामध्ये येण्यासाठी या ठिकाणी या नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरची मदत होणार आहे। जो काही नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे त्याची जी काही लोकेशन आणि त्याचा जो काही मार्ग आहे तो मार्ग या मॅपच्या माध्यमातून तुम्ही व्यवस्थित प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करावा। या ठिकाणी अशा प्रकारे हा पूर्णच्या पूर्ण रूट आहे जो की या ठिकाणी भारत विविध देशाच्या सहकार्याने विकसित करत आहे। या ठिकाणी मेडिटेरियन सी आहे, मेडिटेरियन सी आणि जो काही रेड सी आहे यांना जोडणारा जो काही सुएज कालवा आहे या सुएज कालव्यामधून तो अशा प्रकारे जातो। जो काही चायनाचा सिल्क रोड आहे त्या सिल्क रोडला काउंटर करण्यासाठी या ठिकाणी भारताकडून नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरची निर्मिती केली जात आहे, हेही तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी सेमाल ट्री संदर्भात आहे। सरळ जे काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया।
कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग सेमाल ट्री. Statement 1, it is a deciduous tree native to India. Statement 2, it is commonly referred as the woolen tree. Statement 3, it is a keystone species in the native ecosystem. 4, it valued in traditional practices such as Ayurveda. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपले स्टेटमेंट आहेत यापैकी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी विधान क्रमांक 1, विधान क्रमांक 3 आणि विधान क्रमांक 4 या ठिकाणी आपले बरोबर आहेत आणि जे काही विधान क्रमांक 2 आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. जी काही सेमाल ट्री आहे या ट्रीला या ठिकाणी सिल्क कॉटन ट्री म्हणून मित्रांनो या ठिकाणी ओळखले जाते, तिला वुलन ट्री या नावाने ओळखले जात नाही. म्हणजेच या ठिकाणी जे काही आपला प्रश्न क्रमांक 8 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय डी 1, 3 and 4 ओनली आर करेक्ट स्टेटमेंट. चलूया आजच्या आपल्या सेकंड लास्ट क्वेश्चनकडे जो की या ठिकाणी स्मार्ट सिटी मिशन संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग स्मार्ट सिटी मिशन. स्टेटमेंट 1, it aims to promote development of sustainable and citizen-friendly cities across the country. Statement 2, the central government provide financial and technical assistance to selected cities. Third, the mission imposes strict regulation on industrial activities within the city. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला 3 स्टेटमेंट देण्यात आले आहेत आणि यापैकी किती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 3 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं स्टेटमेंट आहे. म्हणजेच या ठिकाणी जे काही आपलं योग्य उत्तर राहील ते राहील पर्याय बी ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट. तर मित्रांनो या ठिकाणी जे काही स्मार्ट सिटी मिशन आहे या मिशनच्या अंतर्गत जे काही आपला अर्बन एरिया आहे, शहरी एरिया आहे, त्या शहरी एरियामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या पायाभूत सुविधांचा विकास करणे, त्याचबरोबर या शहरामधील जे काही प्रशासन आहे, गव्हर्नन्स आहे, त्या गव्हर्नन्समध्ये इम्प्रूव्हमेंट करणे किंवा लोकांना केंद्रित धरून या ठिकाणी ते प्रशासन करणे, त्याचबरोबर या ठिकाणी जे काही नवनवीन तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणचा आर्थिक, सामाजिक आणि जो काही एकूण विकास आहे तो या ठिकाणी पूर्ण करणे अशा प्रकारचा उद्देश या ठिकाणी स्मार्ट सिटी मिशनचा असलेला दिसतो. चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी मित्रांनो लिव्ह इन रिलेशनशिप संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी जी काही लिव्ह इन रिलेशनशिप संकल्पना आहे ती संकल्पना या ठिकाणी आपण समजून घेऊया. या ठिकाणी मित्रांनो आपल्या देशामध्ये 2 अपोजिट जेंडरचे जे काही कपल आहेत ते विवाहबद्ध होतात आणि त्या प्रकारे ते पुढच्या गतिविधी करत असतात. त्यानंतर मुलं बाळ कुटुंब अशा प्रकारचा एक प्रपंच चाललेला असतो. परंतु एक वेस्टर्न कन्सेप्ट आहे लिव्ह इन रिलेशन. फॉर एक्झाम्पल एक्स नावाचा मेल आहे आणि वाय नावाची फिमेल आहे. या ठिकाणी एक्स आणि वाय हे या ठिकाणी दोघांच्या कन्सेप्टने एकत्र राहतात आणि त्या ठिकाणी विवाह हा कसल्याही प्रकारचा केला जात नाही. मग अशा प्रकारची विदाऊट विवाह लग्न न करता एकत्र राहण्याची जी काही संकल्पना आहे त्याला आपण लिव्ह इन रिलेशनशिप असे म्हणतो. मग त्या संदर्भात आपल्या राज्यघटनेमध्ये किंवा आपल्या कायद्यामध्ये नेमके काय लॉज आहेत त्या लॉवर आधारित या ठिकाणी आपला प्रश्न आहे. तो प्रश्न या ठिकाणी पाहूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट 1, a live-in relationship is considered an offense under the Indian law. अशा प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी आपलं स्टेटमेंट क्रमांक 1 आहे. 2, in India all laws that are applicable to married couple also applies to couples live in relationship. तर मित्रांनो या ठिकाणी कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये कोणताही असा एक स्पेसिफिक लॉ नाही आहे की ज्याच्या अंतर्गत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणारे जे काही कपल आहेत त्यांच्या संदर्भात योग्य नियमन केलं असेल. तशा प्रकारचा कोणताही लॉ नसल्या कारणाने या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं ठरतं आणि या ठिकाणी जे काही स्टेटमेंट क्रमांक 2 आहे तेही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. या ठिकाणी जे काही मॅरिड कपल आहेत त्यांना जे काही लॉ ॲप्लिकेबल आहे ते सर्वचे सर्व लॉ या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या
कपल्सला लागू नाही आहेत। परंतु या ठिकाणी काही लॉ असे आहेत जे की या ठिकाणी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारे जे काही कपल आहेत त्यांना लागू आहेत। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वपूर्ण जी काही भूमिका आहे ती सुप्रीम कोर्टची आहे। जेव्हा एखादी केस या संदर्भात सुप्रीम कोर्टच्या समोर येईल तेव्हा सुप्रीम कोर्ट त्यावरती डिसिजन घेत असतं। तशा प्रकारचे स्पेसिफिक लॉ आपल्याकडे नसल्या कारणाने या ठिकाणी विधान क्रमांक 1, 2 चुकीचं असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय डी, नायदर 1 नॉर 2। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 15 मेचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि न विसरता या ठिकाणी आपल्या चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत।